ठीक आहे, अशा काही गोष्टी घडल्या असेल तर निश्चितपणे शासन गंभीर आहे या विषयामध्ये आणि शासन गंभीरतेने कारवाई करेल. परंतु ते असं घडलं असेल तर, असं काही घडलं नसेल तर मग ठीक आहे, पण त्यांनी पुरावे द्यावेत, शासन कारवाई करेल या सर्व गोष्टीवरती. हे बघा, आता आरोप करायचे म्हणल्यानंतर काही आरोप करता येतात. आता ते वैयक्तिक पातळीवर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार साहेबांचं या ठिकाणी चालू आहे. मला असं वाटतं की आता त्यांनी समजून घ्यावं, दोघंही मोठे आहेत की सत्ता पक्षातले दोघंही आहेत, त्यांना दोघाला वरिष्ठ लोकांनी समज दिली पाहिजे दोघाला. आपण त्यांनी समजून घेतलं पाहिजे, जखमा भरत असतात, यावेळेस जखम झाली भरून जाईल, पुढचं काहीतरी चांगलं होईल. तर पुढे हेच करायचं असेल तर त्यांनी हे करावं पुढचं. मग नाही, मुळीच नाही. भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा आमचा प्रस्ताव गेल्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा डिमांड्स आलेली की युती करू. ठीक आहे, आता मागणी एवढी जास्त आहे, त्यांच्या पक्षाकडे मागणी आहे, आमच्या पक्षाकडे मागणी आहे, त्यामुळं ती कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करायची असेल तर सर्व पक्षाला वेगवेगळा निर्णय घ्यावा लागेल. 100% त्यांनी अशा सूचना आम्हाला केलेल्या आहेत की विभाग वाईज सर्व आमदारांशी चर्चा करायची, 1 to 1 चर्चा करायची, या संदर्भामध्ये बोलणं झालं. नाही, अशा ह्या वावड्या आहेत, असं काही फार होणार नाही. तिन्ही पक्ष मिळून चांगलं सरकार चालवतात.